नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा। आज आपण MSRTC म्हणजेच एसटी महामंडळाच्या NCMC कार्डबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आता एसटी मध्ये सवलत मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला आधार कार्ड दाखवणं त्या ठिकाणी पुरेसं असणार नाहीये। 1 मार्च पासून सवलतीसाठी तुम्हाला NCMC कार्ड त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेलं आहे। पण हे कार्ड नेमकं कोणासाठी आहे, कसं काढायचं, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार, शुल्क किती लागणार, ते कार्ड रिचार्ज कसं करायचं आणि जर कार्ड नसेल तर काय होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। आधी काय पद्धत होती की पूर्वी एसटी मध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, विद्यार्थी आणि जवळपास 35 प्रकारच्या लाभार्थ्यांना फक्त आधार कार्ड दाखवून त्या ठिकाणी तिकिटात सवलत मिळत असे। दिव्यांगांना त्या ठिकाणी त्यांचं UDID कार्ड दाखवावं लागत होतं। मात्र आता ही पद्धत जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। आता सवलत घ्यायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रुपयेचं ऑन द गो NCMC कार्ड त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे। जर तुमच्याकडे NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण तिकीट भरावं लागणार आहे। तर सध्या काय परिस्थिती चालू आहे, राज्यात NCMC कार्डसाठी त्या ठिकाणी नोंदणी सुरू झालेली आहे। अनेक बस स्थानकावरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी होत आहे। विशेषतः महिला आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत। तर काही जणांना असे प्रश्न पडले होते की हे जे कार्ड आहे त्याची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे का? तर सध्या तरी ती प्रक्रिया सुरू नाही, पण भविष्यात लवकरच ती होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। तर हे NCMC कार्ड आहे ते कोणासाठी आवश्यक असणार आहे, तर या ठिकाणी महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी, ज्येष्ठ नागरिक, जे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत, जे दृष्टीहीन आहेत, दिव्यांग आहेत, म्हणजे शारीरिक अपंग आहेत, विद्यार्थी आहेत, बाकीचे जे इतर सवलतीदार आहेत, अगदी सवलत नसलेले प्रवासी सुद्धा या ठिकाणी यांना सुद्धा हे NCMC कार्ड काढायचं आहे। अर्ज करताना तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत? जर तुम्ही महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते मोबाईल नंबरला लिंक करणं गरजेचं आहे। जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी UDID कार्ड लागणार आहे, तुमचं वैश्विक ओळखपत्र त्या ठिकाणी लागणार आहे। इतर सवलतीधारकांना त्यांचं शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे आणि जे सवलती नसलेले प्रवासी आहेत त्यांना मोबाईल OTP त्या ठिकाणी पडताळणी करून हे कार्ड दिलं जाणार आहे। तर हे NCMC कार्ड कसं काढायचं, तर त्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे। तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रमुख एसटी बस स्थानकावर जायचं आहे। ते फॉर्म भरून घेतील, तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे। आवश्यक असल्यास ती कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला शुल्क किती लागणार आहे, तर नवीन कार्ड घेणार असाल तुम्ही, म्हणजे सगळेजण घेणारच आहेत नवीन कार्ड आता, त्यासाठी तुम्हाला 199 रुपये लागणार आहे। जुने कार्ड तुम्ही जमा केले जे की आणखी तुम्हाला मिळालेलेच नाहीये तर ते दिले तर तुम्हाला त्या ठिकाणी 149 रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत। आणि महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्या कार्डमध्ये तुम्हाला 100 रुपये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे। आणि कार्डची जी डिलिव्हरी आहे साधारण 30 दिवसामध्ये त्याच नोंदणी केंद्रावर तुम्हाला दिली जाणार आहे। NCMC कार्डची वैशिष्ट्य काय आहेत, तर हे जे आहे ते रुपये ऑन द गो स्मार्ट कार्ड आहे। आधार कार्डनुसार तुमचं नाव आणि फोटो त्यामध्ये असणार आहे। सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेटमधूनच त्या ठिकाणी दिले जाणार आहे। वॉलेट कॅश आणि UPI ने टॉपअप करता येणार आहे। हे कार्ड अहस्तांतरीय असणार आहे, म्हणजे दुसऱ्याला तुम्हाला ते देता येणार नाही। आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन आवश्यक त्या ठिकाणी असणार आहे। हरवलेलं किंवा खराब झालेलं कार्ड त्या ठिकाणी सशुल्क बदलून दिलं जाणार आहे। त्या ठिकाणी तुमचे एक्स्ट्रा चार्जेस घेऊन तुम्हाला ते नवीन कार्ड करून देणार आहेत। तर आता NCMC कार्ड रिचार्ज कसा करायचा, तर तुम्हाला जवळच्या एसटी बस स्थानकाच्या खिडकीवरती तुम्हाला ऑनलाईन बँकिंगद्वारे तुमचं जे UPI मध्ये तुम्हाला Google Pay, PhonePe, मोबाईल ॲपद्वारे तुम्हाला बस कंडक्टरकडे असलेल्या तिकीट मशीनमधून पैसे द्यायचे आहेत। लक्षात ठेवा, सवलत मिळवण्यासाठी कार्ड वॉलेटमध्ये तुमच्या बॅलन्स असणं आवश्यक आहे। ते NCMC कार्ड जर तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी तिकीट द्यावं लागणार आहे। सवलत असून देखील तुम्हाला पूर्ण तिकीट त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। त्यामुळे सवलत घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी कार्ड सोबत असणं त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे। आधार कार्ड त्या ठिकाणी अनिवार्य आहे। आरक्षण करताना कार्ड व्हॅलिडेशन तुमचं अजिबात विसरायचं नाहीये। तर मित्रांनो, आता एसटी मध्ये सवलत घ्यायची असेल तर तुम्हाला NCMC कार्ड आवश्यक आहे। तर तुमच्या जवळच्या बस स्टेशनमध्ये, बस डेपोमध्ये जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे। कदाचित ही ऑनलाईन प्रक्रिया पण लवकरच सुरू होऊ शकते। सध्या त्याची अधिकृत काही माहिती नाही आहे। तर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर तुम्हाला ही इतर लोकांपर्यंत शेअर करायची आहे। आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।